नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील संत कृपा झाली हा जो पद्यपाठ आहे, तो पद्यपाठ समजावून घेणार आहोत. हा पद्यपाठ लिहिलेला आहे संत बहिणाबाई यांनी. आणि त्यांचा कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो 1668 ते 1700. काय परिचयामध्ये त्यांनी म्हटलंय बघूया. वारकरी संप्रदायातील संत कवयत्री संत तुकाराम यांच्या शिष्या, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. काय म्हटलंय परिचयामध्ये की या वारकरी संप्रदायातील संत कवयत्री आहेत आणि संत तुकाराम जे आहेत त्यांच्या या कोण आहेत, शिष्या आहेत. ओव्या, श्लोक, आरत्या अशा रचना बहिणाबाईंच्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांनी ओव्या सुद्धा खूप छान लिहिल्या आहेत, श्लोक लिहिलेत, आरत्या लिहिलेल्या आहेत. आणि संत तुकारामांच्या काव्य रचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो, आणि काव्य रचनेचा, त्यांच्या वाङ्मयाचा बहिणाबाई यांच्या काव्य रचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार, उत्कट म्हणजे अतिशय मनापासून स्फूर्त असा आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष सांगता येईल. ही आपण बघितली विद्यार्थी मित्रांनो संत बहिणाबाई यांची प्रस्तावना किंवा थोडासा परिचय. आता प्रस्तुत कवितेमध्ये किंवा प्रस्तुत पद्यपाठामध्ये काय सांगितलेलं आहे, कसलं वर्णन आलेलं आहे, तर या ठिकाणी खाली त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संतांची मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. वारकरी संप्रदायातले निरनिराळे संत जे आहेत त्यांनी आपल्या या भूमीसाठी मोलाचं योगदान केलेलं आहे. आणि या पद्यपाठामध्ये काय सांगितलेलं आहे बहिणाबाईंनी, त्यांनी अशी कल्पना केलेली आहे की वारकरी संप्रदाय ही एक इमारत आहे. कसली इमारत आहे, तर मंदिररूपी इमारत आहे. कोण? वारकरी संप्रदाय, बरं का. आणि या इमारतीच्या उभारणीमध्ये, या मंदिररूपी इमारतीच्या उभारणीमध्ये संतांनी जे अनमोल कार्य केलं त्यांचं रूपकात्मक विवेचन किंवा स्पष्टीकरण आपल्याला अतिशय अचूक शब्दामध्ये या प्रस्तुत पद्यपाठामधनं बहिणाबाईंनी करून दाखवलेलं आहे. आपण प्रत्यक्ष आता त्या पद्यपाठाला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला कुठलं रूपक बहिणाबाईंनी अचूक पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यातून त्या काय सुचवू इच्छितात हे अगदी अचूकपणे कळेल. चला करूया का मग सुरुवात. काय म्हटलंय पहिल्या अभंगामध्ये, संत कृपा झाली इमारत फळा आली. काय म्हणतात बहिणाबाई पहिल्या कडव्यामध्ये? संत बहिणाबाई असं म्हणत आहेत की संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, कोणती इमारत? मगाशी प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं, मंदिररूपी इमारत, ती फळाला आली. फळाला आली म्हणजेच काय? ती यशस्वी झाली, ती पूर्ण झाली. लक्षात येतंय कोणतं रूपक वापरलेलं आहे?
पुढे त्या काय म्हणतात बघा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आता एक एक संतांचं जे योगदान आहे ते अगदी अचूकपणे प्रत्येक ओवीमध्ये म्हणा, अभंगामध्ये म्हणा, त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात त्या? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला. कोणतं मंदिर सांगितलेलं आहे त्यांनी? वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी रचला. अगदी सोप्या भाषेत सांगू का? त्यांना इथे असं सांगायचं आहे की वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केली आणि उभारिले देवालया, आणि हे वारकरी संप्रदायाचं देवालय, देऊळ, मंदिर त्यांनी उभं केलं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ज्ञानदेवांचा उल्लेख केलेला आहे. नंतर त्यांनी काय म्हटलंय बघा. नामातयाचा किंकर, नामा म्हणजे नामदेव, तेने रचिले ते आवार. वा, काय सुचवू इच्छितात या ओळींमधनं? या ओळींमधनं संत बहिणाबाई असं सुचवू इच्छितात की संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे काय झाले? किंकर म्हणजे दगड. या ठिकाणी दगड असा या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे. भिंतीतला जो दगड असतो त्याला कंकर असं म्हणतात. इथे किंकर म्हणजे सेवक अशा अनुषंगाने आहे, पण त्याचा रूपकात्मक अर्थ साधण्यासाठी आपल्याला इथे त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या. संत नामदेव या देवालयाच्या भिंतीचे, देवळाच्या भिंतीचे दगड झाले. तेने रचिले ते आवार. त्यांनी जे महान कार्य केलं नामदेवांनी, त्यांच्या त्या कार्यामुळे या देवालयाचा, या देवळाचा, या मंदिराचा गाभारा रचला गेला. आवार, गाभारा रचला गेला. प्रांगण, गाभारा असा अर्थ आहे आवार या शब्दाचा. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. पुढे उल्लेख केला एकनाथांचा बर का. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. वा, काय म्हणतायत त्या? एकनाथ महाराजांचा उल्लेख करून त्यांनी असं म्हटलंय, जनार्दन एकनाथ. एकनाथ कोणाचे शिष्य होते? जनार्दन स्वामींचे. आणि म्हणून बहिणाबाई काय म्हणतायत इथे? जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ यांनी या देवळाला, देवालयाला, मंदिराला भागवत रूपी भक्कम खांब दिला. कारण एकनाथी भागवत हे जे त्यांचं वाङ्मय आहे किंवा त्यांचा ग्रंथ आहे, हा प्रचंड प्रसिद्ध आहे. त्याच्यामधनं खूप सारा बोध घेता येण्यासारखा आहे. त्यांनी हे अजोड कार्य केलेलं आहे भागवत लिहिण्याचं, आणि म्हणून त्याचं नावच असं प्रसिद्ध आहे, एकनाथी भागवत. त्याचा उल्लेख अगदी समर्पकपणे बहिणाबाई करतायत बघा. काय म्हणाल्या आहेत त्या? की या मंदिराला भागवत रूपी, भागवत हा ग्रंथ म्हणजे ग्रंथरूपी भक्कम खांब त्यांनी दिलेला आहे. त्यांनी या मंदिराचा डोलारा पेलला. म्हणजे एखादं देवळाचं स्ट्रक्चर तुम्ही जर का समोर आणलं तर त्याला खांब असतात. खांबावरती त्याचं पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते अवलंबून असतं. मग इथे ते मंदिर काय आहे? वारकरी संप्रदायाचं आहे. आणि बहिणाबाई काय म्हणता आहेत? की भागवत हा त्या देवळाचा खांब आहे. तुमच्या लक्षात येतंय हे रूपक आता? पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. हा, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. आता हे मंदिर बांधून तयार झालं, वारकरी संप्रदाय रूपी मंदिर, देऊळ, देवालय, आणि त्याचा कळस कोण झालेला आहे? संत तुकाराम. आणि बहिणाबाई त्याचा उल्लेख करून काय म्हणता आहेत? तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. संत तुकारामांनी तर या वारकरी संप्रदाय रूपी देवळाचा कळस चढवला, देवळावरती कळस चढवला. म्हणजे त्यांचं कार्य अगदी उत्तुंग झालेलं आहे. त्यांचं कार्य अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं आहे. आणि या वारकरी रूपी मंदिरामध्ये
देवळामध्ये भजन करा सावकाश. म्हणजेच विठ्ठलाचं भजन, विठ्ठलाची भक्ती तुम्ही सावकाश करा. म्हणजेच काय? अगदी भक्तिभावाने तल्लीन होऊन तुम्ही काय करा? विठ्ठल भक्ती करा. आणि त्याच्यासाठी त्या काय म्हणतात? भजन करा सावकाश. आणि हे सगळं सांगितल्यानंतर शेवटी त्यांनी काय म्हटलंय बघा? बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. काय म्हटलंय त्यांनी? संत बहिणाबाई पुढे म्हणतात, शेवटी म्हणतात, या मंदिरावर, या देवळावरती फडकती ध्वजा. ध्वजा म्हणजे निशाण. कसलं निशाण आहे? ते फडकत आहे डौलानं. कसलं निशाण आहे? भक्तीचं. आणि म्हणून संत बहिणाबाई असं म्हणतात, कवयित्री असं म्हणतात, की या वारकरी संप्रदाय रूपी मंदिरावर, देवळावर भक्तीचे निशाण, भक्तीची ध्वजा डौलाने फडकत आहे, दिमाखात फडकत आहे. निरूपणा केले बोजा. आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? की निरूपणासाठी, विवरणासाठी, स्पष्टीकरणासाठी केले बोजा. या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केलेले आहे. तुमच्या लक्षात येतो आहे अर्थ? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे? की या मंदिराचे विवरण, निरूपण मी अगदी भक्तिभावाने केलेले आहे. लक्षात येतोय तुमच्या अर्थ? काय म्हटलंय त्यांनी शेवटी? बोजा. बोजा याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का? अतिशय छान किंवा अतिशय सुंदर किंवा भक्तिभावाने, असा इथे अर्थ घेऊया. भक्तिभावाने मी त्याचं काय केलेलं आहे? निरूपण केलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायचा तर तुम्ही त्याला निवेदन म्हणू शकता, किंवा पूर्वीचा शब्द कीर्तन आहे तो घेऊ शकता. लक्षात आलेलं आहे? अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय रूपी मंदिरामध्ये कोणकोणत्या संतांचा हातभार लागलेला आहे, कोणाचं काय काय महत् कार्य आहे, हे अगदी अचूकपणे, अगदी थोडक्या शब्दामध्ये बहिणाबाईंनी अचूकपणे उलगडून दाखवलेला आहे. म्हणून हा रूपकात्मक पद्यपाठ आहे. वारकरी संप्रदायाला मंदिराची उपमा देऊन त्यांनी कोणकोणत्या पद्धतीने हे विवेचन केलेलं आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संत कृपा झाली हा संत बहिणाबाईंचा जो पद्यपाठ आहे तो समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.